नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकारी कर्मचाऱ्यांनो, कसे आहात सगळे? वनरक्षक भरती, आज आपण पुढची प्रश्नपत्रिका बघत आहोत. यापूर्वी आपण अनेक प्रश्नपत्रिका बघितलेल्या आहेत आणि ह्या सर्व प्रश्नपत्रिका आपल्याला अनालिसिस करणं फार गरजेचं असतं. सोन्या, TCS पॅटर्न 2023 मध्ये धुरावडून टाकला होता TCSने आणि IBPS ने. सर्वच परीक्षा त्यांनी घेतल्या होत्या. फीज होती 900 रुपये ज्यांना आरक्षण आहे त्यांना, आणि 1000 रुपये फी होती जे ओपन मध्ये होते ते. आणि सपासप नुसत्या जागा यायच्या. एकदा जागा यायला सुरुवात झाली ना, पूर येतो पूर. आणि अशा वेळेस आपल्याला काय करायला पाहिजे, ते पॅटर्न समजून घेणं गरजेचं आहे. मग तू त्यावेळेस ज्यावेळेस जागा येते त्यावेळेस तू ते पॅटर्न नीट समजून घ्यायचा प्रयत्न करतो. उशीर होऊन जातो सोन्या. आपण कॉम्पिटिशन मध्ये उतरलेलो आहोत आणि कॉम्पिटिशन मध्ये उतरल्यानंतर लगेच आपण तयार व्हायला पाहिजे. विद्यार्थी विचारतात कमेंट्स करून की सर परीक्षा केव्हा होणार आहे? सोन्या, 5 मिनिटात होणार आहे. तू तयार आहेस का? कशाला उगा नाटकं करतोय? परीक्षा केव्हा होणार आहे, परीक्षा केव्हा होणार आहे? तुझी तयारी झालेली आहे का ते बघ. अगोदर आपल्याला अनालिसिस करणं गरजेचं आहे. अनालिसिस केल्यानंतर स्वतःचा सिलेबस बनव आणि सिलेबस बनवल्यानंतर सुंदररित्या अभ्यास कर. त्याच्या आसपासच प्रश्न पडत असतात. तुला खोटं वाटलं तर मागच्या प्रश्नपत्रिका बघ. 57 शिफ्ट मध्ये झालेल्या तलाठीच्या प्रश्नपत्रिका बघ, TCS ने घेतल्या होत्या. नगर परिषदेच्या वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये झालेल्या परीक्षा बघ, TCS ने घेतल्या होत्या. अरे ही वनरक्षक भरती 2024 मध्ये झालेली 24 शिफ्ट मध्ये TCS ने घेतल्या होत्या. सर्व GSGK चे प्रश्न बघा, अनालिसिस करा, तुम्हाला लक्षात येईल. TCS त्याच मुद्द्यावर प्रश्न विचारते, जसं की लोकसंख्येवर प्रश्न विचारला जात असतो, जसं की नदी प्रणालीवर हमखास एक प्रश्न असतो. पण आपल्या महाराष्ट्राच्या नदींवर विचारला जातोय का? नाही. देशभराच्या वेगवेगळ्या नद्या ज्या असतात की नाही त्यांच्यावर वारंवार प्रश्न विचारला जातोय. नदीवर कन्सेप्च्युअल प्रश्न असतो. कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे. पाठांतर करून उपयोग नाहीये. आणि म्हणून आपल्याला प्रश्नपत्रिका अनालिसिस करायची असतात. जास्तीत जास्त प्रतिसाद तुमचा असेल तर ही सिरीज कंटिन्युअसली युट्यूबवर, इन्स्टावर, सगळ्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर येत जाईल. पण तुमचा प्रतिसाद नसेल ना सोन्यात, आपल्या ऍपवर आहेच. महाराष्ट्र अकॅडमीचा ऍप जर तुम्ही इन्स्टॉल केलं नसेल तर करून घ्या. तिथे आपल्याला मागच्या झालेल्या प्रश्नपत्रिका अनालिसिस करायच्या आहेत, करत आहोत. तलाठीच्या राहिलेल्या 57 शिफ्टच्या एकूण सुरुवात करायच्यात. त्यामध्ये सोन्या GSGK चे एकूण 25 प्रश्न आहेत. अरे गणित बुद्धिमत्ताचे 25 प्रश्न आहेत. आपण बुद्धिमत्ता सुद्धा सुरू केलेली बरं का युट्यूबवर. तुमचा प्रतिसाद फार आवश्यक आहे. जर व्हिडिओ आवडत असेल तर तशा प्रकारे तुम्ही खाली कमेंट्स करायची की सर रिझनिंग फार चांगलं घेतलेलं आहे, अशीच सिरीज कंटिन्यू करा. सर GS ठीक चालू आहे. तुमच्या प्रतिक्रिया महत्वाच्या असतात सोन्या. त्या प्रतिक्रिया बघून आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करत असतो. हे सगळं काय फ्री मध्येच आहे. याचा काय चार्ज आहे का? अजिबात नाहीये. तुझ्याकडून अपेक्षा सुद्धा नाहीये सोन्या. तू फक्त सिलेक्ट हो आणि तिच्या घरासमोर डीजे लाव. बाकी येतो ना आम्ही धुळा उडवायला, घाबरू नको. सुरुवात करूया. एक एक प्रश्न आपल्याला बघायचा आहे. पहिलाच प्रश्न, मारुती उद्योग लिमिटेड हे टिंबटिंबचे एक उदाहरण आहे. लगेच तू काय करत असतो, जगभरातील सर्व महत्वाचे उद्योग जे आहेत की नाही ते टिपून घेत असतो. त्यांची स्थापना लक्षात ठेवत असतो. आणि कोणी स्थापित केलेलं आहे ते लक्षात ठेवत असतो. कशाशी संबंधित आहे ते लक्षात ठेवत असतो. खर्चच नाही सोन्या एवढं. अरे हे का प्रश्न विचारला गेलेला आहे त्याच्या मागे जा, तू खोल जा. पण कोणाच्या हा प्रश्न का विचारला गेलेला? मारुती उद्योग समूह गरजेचा आहे का? जिंदगीत तुला गॅरंटी देतो विचारणार नाही. जर चर्चेत असेल तरच विचारलं जाईल. 2023 मध्ये चर्चेत होता. तू स्वतः गुगलवर सर्च कर. सर्च केल्यानंतर न्यूज मध्ये जा. न्यूज मध्ये गेल्यानंतर तिथे बघ ना, अरे शेअर्स पडले होते याचे, मारुती उद्योग लिमिटेडचे. अरे म्हणून चर्चेमध्ये असल्यामुळे तुला 2024च्या 2023च्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. मारुती उद्योग लिमिटेड हा चालू घडामोडीशी संबंधित प्रश्न आहे. 1981 मध्ये जरी याची स्थापना झाली असेल तरी सुद्धा चालू घडामोडीशीच संबंधित याला प्रश्न म्हणू शकतो आपण. मारुती उद्योग लिमिटेड हे संयुक्त क्षेत्रातील उद्योग आहे. संयुक्त म्हणजे काय? सरकारचं सहअस्तित्व असतं त्यामध्ये आणि खासगी व्यक्ती त्या ठिकाणी ते उद्योग चालवत असतात. जसं की सुझुकी आणि मारुती या दोन्ही मिळून एकत्रित 1981 मध्ये त्यांनी एक कंपनी स्थापित केली होती. त्यानंतर मग अशा प्रकारचा उद्योग स्थापित झाला होता. सार्वजनिक क्षेत्र म्हणजे काय? महारत्न कंपन्या असतात, नवरत्न कंपन्या असतात, मिनीरत्न कंपन्या असतात. या सर्व सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाच्या एक सुंदर असं उदाहरण सांगू शकतो. म्हणजे सरकारच्या कंपन्या असतात सोन्या. सरकार त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करत असतं, तिथून पैसा कमवत असतो आणि तो पैसा तुझ्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी तुझ्यावर खर्च करत असतो. पुढे अजून खाजगी क्षेत्रातील कंपन्या असतात. खाजगी क्षेत्रातील कंपन्या म्हणजे जिओ, धनाधन. 6 महिने तुला फुकाट दिला. मोबाईल सुद्धा तुला दिला 2,500 रुपयात आणि त्या मोबाईलमध्ये केवळ आणि केवळ जिओचंच रिचार्ज होईल. आणि त्यामध्ये 6 महिने इंटरनेट फुकाट दिला. तुला PUBG लागला नाद, तुला ते इन्स्टाचा नाद लागला, तुला ते अजून टिकटॉकचा नाद लागला, तुला कच्चा बदाम काय असतो याचा नाद लागला सोन्या. आणि म्हणून तू कंटिन्युअसली तुझं वॉच टाइम जे आहेत ना, ते आपलं म्हणजे मोबाईलचा टायमिंग असतो बघा, एक स्क्रीन टायमिंग असतो. तुमच्या मोबाईलमध्ये असेल, जर अँड्रॉइडचा चांगला मोबाईल असेल ना तर सेटिंगमध्ये जायचं, स्क्रीन टाइममध्ये जायचं. तुला लक्षात येईल की तुझा दिवसभराचा किती वेळ जातोय मोबाईलमध्ये. आणि त्यातल्या त्यात तू हे व्हिडिओ बघण्यामध्ये किती वेळ घालवतोय आणि ते व्हिडिओ, कच्चा बदामवाले व्हिडिओ बघण्यामध्ये किती वेळ घालवतोय ते बघ. तुला लक्षात येईल की तू चुकीचं करतोय का योग्य करतोय. ठीक आहे.
पुढचं सहकारी क्षेत्रातील उद्योग. आणि सहकारी क्षेत्रातील उद्योग म्हणलं तर 4-5 लोक एकत्रित येत असतात. सरकार किंवा खाजगी असा काही विषय नसतो. सहकारी म्हणजेच काय 4-5 लोक किंवा 10-12 लोक किंवा 100-1 लोक, 1000 लोक एकत्रित येतात आणि एखादा एक सुंदर असा उद्योग स्थापित करत असतात. त्याला सहकारी क्षेत्रातील उद्योग असं म्हणतात. जसं की सहकारी साखर कारखाने असतात ना. पुढे जाऊया. याचं योग्य उत्तर काय? संयुक्त क्षेत्रातील. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मग इथे फक्त मी मारुती सुझुकी याबाबत माहिती आणलेली आहे, पण हे पाठांतर बसशील का तू? अजिबात करू नको सोन्या, नाही विचारणार याच्यावर. प्रश्न आलेला आहे म्हणून मी तुला सांगतोय माहिती. परंतु जर तुझ्या परीक्षेपूर्वी 6 महिन्याच्या आतमध्ये जर मारुती सुझुकी चर्चेमध्ये असेल, शेअर्स बाबत असेल किंवा कंपनी बाबत असेल किंवा आपले सरकारी शेअर्स सगळे विकून टाकलेले असतील कुणी सरकारने मारुतीमधील, तर तुला प्रश्न विचारला जाईल, 100% विचारला जाईल. म्हणून आताच माहिती सांगतोय. 1981 मध्ये भारत सरकार आणि जपानच्या सुझुकी यांच्यातील सहयोग म्हणून स्थापित केलेला हा उद्योग आहे. म्हणून याला संयुक्त उद्योग. बघ ना, जॅपनीज चेहरा दिसतोय की नाही. आणि दुसरे म्हणजे इंदिरा गांधी त्यावेळेसचे आपले पंतप्रधान होते, पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. 1966 मध्ये त्यांनी शपथ घेतली होती 24 जानेवारीला. आणि म्हणून आपल्या देशात 24 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा केला जात असतो. त्याच्या मागची कारण समजून घे, नुसतं पाठ करत बसू नकोस. वेगवेगळे राष्ट्रीय दिवस आहेत, वेगवेगळे राज्य दिवस आहेत. म्हणजे आपल्या राज्य पण साजरा करत असतात ना. राज्य बालिका दिवस केव्हा साजरा केला जात असतो? 3 जानेवारीला. का बरं साजरा केला जात असतो 3 जानेवारीलाच? त्याचं कारण असं आहे, सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस म्हणून आपण तो दिवस साजरा करत असतो. अनेर धरण वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील टिंब जिल्ह्यामध्ये आहे. अनेरच्या आसपास राहणारी जी आदिवासी जमात आहे ना, ती चर्चेमध्ये होती 2023 मध्ये. आणि म्हणून तुम्हाला हे धरण विचारलेलं आहे. अनेर धरण वन्यजीव अभयारण्य म्हणून तुम्हाला विचारलेलं आहे. तुला खोटं वाटत असेल तर गुगलवर जाऊ, अनेर धरण वन्यजीव अभयारण्य सर्च कर, न्यूज मध्ये जा आणि तिथे 2023 थोडंसं स्क्रोल कर, लगेच तुला दिसेल 2023 का बरं चर्चेमध्ये होतं. तुझी परीक्षा किती तारखेला होती? आणि म्हणून तुम्हाला प्रश्न हा विचारला गेलेला आहे. प्रश्न का विचारला जातो? तुझ्या परीक्षेच्या 6 महिन्यापूर्वी TCS पॅटर्न कोणतीही परीक्षा असो, तलाठी असो, सप्लाय इन्स्पेक्टर असो, कोणतीही परीक्षा दे सोन्यात, तुझ्या परीक्षेच्या 6 महिन्यापूर्वी जर एखादा मुद्दा चर्चेमध्ये असेल तर तुला तो प्रश्न विचारलाच जाईल. बरोबर आहे. याचं योग्य उत्तर काय रे? धुळेमध्ये आहे. पण याचा अर्थ आपण स्किप केला का? नाही. तुला सगळी माहिती आणलेली. जिल्हा आणि अभयारण्य आपल्याला माहिती असायला पाहिजे, कारण तिथं जाऊन आपल्याला काम करायचं. अभयारण्य म्हणजे काय असतो? एखाद्या विशिष्ट प्रजातीसाठी त्या ठिकाणी राखीव क्षेत्र निश्चित केला जात असतो आणि त्यासाठी त्याला अभयारण्य दर्जा दिला जात असतो. महाराष्ट्रातील जिल्हानिहाय अभयारण्य आपल्याला आता बघायचे आहेत. पहिला अभयारण्य, आणि इथे फक्त मी चार्ट आणलेला आहे. तू म्हणशील की पुन्हा बॅचचं नाव काढलं सोन्या, तुला बॅच घ्यायची तर घे, नाही तर नको घेऊ. पण वस्तुस्थिती सांगतो, माझा लहान भाऊ असला असता त्याला कान धरून लावला म्हणजे बघायला लावले असते बॅच. मी उगाच सांगत नाहीये, तेवढे कष्ट घेतलेले आहेत. बघ ना, तानसा ठाणे, इथे तानसा अभयारण्य असेल, ठाणे या ठिकाणी नाव असेल, अभयारण्याबाबत अधिक माहिती दिलेली असेल. म्हणजे तू या ठिकाणी समजा कामाला गेला असं तुला अगोदरच सगळी माहिती असेल, जे ट्रेनिंग मध्ये तुला समजून सांगितली जाणार आहे. पण आपल्याला काय विचारलं जात असतं? जोड्या लावामध्ये प्रश्न असतो किंवा जिल्हा आणि त्या ठिकाणचं अभयारण्य. जसं की हे अभयारण्य विचारलेले, हा प्रश्न कसा विचारला तसा विचारला जाईल. किंवा जोड्या लावांमध्ये या ठिकाणी अभयारण्य असतील, या ठिकाणी जिल्हे असतील आणि तशा प्रकारे ते कशासाठी महत्वाचे. मयुरेश्वर कशासाठी? पक्ष्यांचं आहे. तुंगारेश्वर, फणसाड, तानसा हे सगळे काय अभयारण्य. कोयना, सातारा. बरोबर आहे. जास्तीत जास्त विचारलं जातं ते कोणतं? तर मयुरेश्वर विचारलं जात असेल. तेही पोलीस भरती पुणे या प्रशासकीय विभागातून जर तुम्ही परीक्षा देत असाल तर इथे विचारलं जात असतं. आपापले जिल्हे बघायचे आणि त्यानुसार आपापले जे अभयारण्य आहेत ते वाचायचे. नरनाळा, कर्नाळा आणि आरनाळा. लक्षात ठेव सोन्या, नरनाळा कुठे दिसतो? या ठिकाणी अकोला या जिल्ह्यामध्ये आहे. आरनाळा कुठे असायला पाहिजे रे? तर पालघर जिल्ह्यामध्ये. इथे दिसतोय का? नाही दिसत. बघूया आपण पुढे येईल तो आरनाळा सुद्धा. इथे सागरेश्वर हरिणसाठी, मेळघाट व्याघ्र वाघांसाठी आहे. अमरावती हे अभयारण्य सुद्धा आहे. या ठिकाणी राष्ट्रीय उद्यान सुद्धा आहे, व्याघ्र प्रकल्प सुद्धा आहे. नांदूर माधमेश्वर हे महत्वाचं आहे बरं का. याला मी IMP करतो, याला तू लगेच टिपून घे. ठीक आहे. या ठिकाणी रामसर क्षेत्र सुद्धा आहे आपल्या महाराष्ट्राचं. एकूण 3 रामसर क्षेत्र आहेत. वेटलँड क्षेत्र असतं. वेट म्हणजेच माती असते. वेट म्हणजेच ओली भूमी असते. म्हणजे वेटलँड, लँड म्हणजे माती असते आणि ओलं म्हणजे वेट असते. दोघांना मिळवलं तर ओली भूमी. ओली भूमी असलेलं जे क्षेत्र असतं त्याला रामसर क्षेत्र म्हणून ओळखलं जात असतं. रामसर करार केव्हा झाला होता? कमेंट्स करतो. टाइमपास करू नकोस सोन्या, काही कमेंट्स करू नकोस. ओय, जिंदगीमध्ये टाइमपास करायचा नाही, डोळावरून टाकायचा असतो. जन्म झाला आणि मृत्यू झाला, याच्या कालावधीमध्ये जो कोणी इतिहास घडवत असतो त्याचं नाव अमर होत असतं. आलोन गेलो, कुणाला कळालं नाही, 10वा झाला, 12वी झाला,
पुढे जाऊया. पुढचा मुद्दा तो म्हणजे रेहकुरी काळवीट अहमदनगर, त्यानंतर दाजीपूर राजधानी राधानगरी, गवे कोल्हापूर, भीमाशंकर आहे शेखूर साठी प्रसिद्ध आहे, नागझिरा गोंदिया, मायनी पक्षी अभयारण्य हे एक महत्वाचं आहे. टिपून घे सोन्या लगेच. कर्नाळा, मी तुला मगाशी काय सांगितलं, कर्नाळा अर्नाळा फरक समजून घे, रायगड मध्ये आहे हे. आणि नायगाव मोरसाठी महत्वाचे आहे, हे बीड जिल्ह्यातील. तुम्ही समजा मध्यभागी किंवा मराठवाड्यामधून जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर हे लक्षातच असायला पाहिजे. पुढे जाऊया. पुढचा मुद्दा तो म्हणजे या ठिकाणी दिसतोय गवताळा आहे, माळढोक पक्षी अभयारण्य हे माहितच असायला पाहिजे. क्षेत्रफळाने सर्वात मोठा अभयारण्य आहे तो. किनवट, पेनगंगा, टिपेश्वर हे एक महत्वाचं आहे. त्यानंतर येडशी उस्मानाबाद, त्याला धाराशिव आता म्हटलं जातं. जायकवाडी छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे, पक्षी अभयारण्य आहे. पुढचा प्रश्न, गोदावरी परुळेकर यांच्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? मी तुला मगाचपासून सांगतो सोन्या, पहिली प्रश्नपत्रिका बघितली असेल तिथून आतापर्यंत एकच गोष्ट सांगतोय तुला, की तुला महत्वाचे 15 समाज सुधारक, पण कोणते पुरुष समाज सुधारक आणि 5 महिला समाज सुधारक पाठ करायला पाहिजेत. गोदावरी परुळेकर अत्यंत महत्वाचे आहेत, त्यांच्याबाबत होईल तेवढी माहिती काढा. तुझ्या सिलेबस मध्ये लगेच जे 5 समाज सुधारक आहेत ना, त्यामध्ये यांचं नाव लिहून घे. त्यांच्यावर साम्यवादी विचारसरणीचा प्रभाव होता का? अजिबात नाही, साम्यवादी नव्हता सोन्या. आणि इथेच तू चुकलेला आहेस. तिथे सर्वात अगोदरची लाईन आहे, ज्यावेळेस आपण शिकवतो ना, त्यांच्याबाबत अधिक माहिती घेत असतो ना, त्यावेळेस सर्वात पहिलीच लाईन आपण त्या ठिकाणी इन्क्लूड केलेली, आणि ती तुझ्या परीक्षा होण्यापूर्वी, बरं का. म्हणजे तुला वाटेल की तुझी परीक्षा बघितली त्यानंतर मग तशी माहिती आम्ही समाविष्ट केली, तसलं नाहीये. पूर्वीपासून त्यांच्याबाबत जे काही शिकवत असतो आपण गोदावरी परुळेकर यांच्याबाबत, पहिली लाईन हीच असते, तीच विचारली गेली. मला तर कवा कवा काय वाटतं की आपले लेक्चर्स बघूनच प्रश्नपत्रिका बनविणारा प्रश्न बनवत असतो. जोक करत नाही सोन्या, कारण मी जे काही शिकवत असतो ना, जाऊ दे, तुला उगाच वाटेल की लय बोल बच्चन मारतोय तो, त्या ब्रिटिश राजवटी विरुद्धच्या विद्यार्थी चळवळीशी सक्रिय होत्या. अरे 100% करेक्ट आहे, बरोबर आहे की नाही. तिसरं, त्या भारत सेवक समाजाच्या आजीवन सदस्य म्हणून समाविष्ट झालेल्या पहिल्या महिला. अरे सोन्या, भारत सेवक समाजाची स्थापना 1905 मध्ये करण्यात आली होती गोपाळ कृष्ण गोखले, आणि गोपाळ कृष्ण गोखले यांचे ते शिष्य होते. हे माहितच असायला पाहिजे. ज्यावेळेस आपण गोपाळ कृष्ण गोखले यांच्याबाबत वाचत असतो त्यावेळेस आपल्याला गोदावरी परुळेकर आपल्या महाराष्ट्रातील आहेत यांच्याबाबत अधिक माहिती घेणं फार गरजेचं असतं. ते राष्ट्रीय नेते बरं का गोपाळ कृष्ण गोखले, परंतु ते आपल्या महाराष्ट्रात त्यांचा जन्म झालेला आहे, आपल्या महाराष्ट्रात त्यांची कर्मभूमी आहे, आणि राष्ट्रीय स्तरावर त्यांनी वेगवेगळे कार्य केलेले आहेत. त्या महाराष्ट्रातील, तुम्हाला माहिती असेल, गोपाळ कृष्ण गोखले महात्मा गांधी यांचे ते गुरु आहेत. त्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला कायदा पदवीधर होत्या का, हे महत्वाचं आहे, बरोबर आहे ना. याच्यावरही तुम्हाला प्रश्न विचारला जातो वारंवार. बाकी पहिलं चुकीचंच आहे. पुढचं, महाराष्ट्रातील मृदेच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? ज्यावेळेस मोठा प्रश्न दिसतो त्यावेळेस तू घाबरत असतो, पण जेवढा मोठा प्रश्न असतो तेवढा ठुसका प्रश्न असतो. रिझनिंगचंही तसंच असतं, मोठा प्रश्न दिसला की घाबरत असतो तू, आणि मग नंतर तू सुरुवातीपासून वाचायला सुरुवात करत असतो, एक 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 पॉईंट तू टिपून घेत असतो, आणि मग नंतर खोया पहाड म्हणजे खोजा पहाड और निकला चुहा. एक तर प्रश्न असा आहे की वेगवेगळे एकूण 10-12 लोक असतात. म्हणजे रिझनिंगचा प्रश्न तुला सांगतो, तुझ्याच प्रश्नपत्रिकेत याच सिरीज मध्ये आलेला आहे. आपण रिझनिंगची सुद्धा माहिती घेतोय. मी आता थोड्या वेळापूर्वी तुझी म्हणजे हे लेक्चर होण्यापूर्वी ते रिझनिंगचे क्वेश्चन अनालिसिस करत होतो, नेमके काय तुम्हाला आलेले ठुसके ठुसके प्रश्न. एक तर प्रश्न एवढा मोठा आहे ना सोन्या, मला नवल वाटतं तुम्हाला एवढा मोठा प्रश्न का दिलेला. प्रश्न काय असतो बघा, एक सर्वसाधारण माहिती देतोय मी तुला, रिझनिंगची माहिती बरं का. एक 10-12 लोकांची नावं सांगितलेली आहेत, आणि सोमवार ते रविवार सर्व दिवसांमध्ये त्यांच्या वेगवेगळ्या तारखेला वेगवेगळ्या वारी परीक्षा असतात, बरोबर आहे. मग त्यामध्ये दिलेलं आहे की XYZ व्यक्ती जो आहे त्याची परीक्षा या वारी आहे. त्यानंतर दुसरा एक व्यक्ती आहे त्याची परीक्षा या वारी आहे. तिसरा जो व्यक्ती आहे त्याची परीक्षा पहिल्या आणि दुसऱ्या या दोघांच्या मध्यभागी आहे. चौथा जो आहे त्याची परीक्षा सोमवारी नाही पण रविवारच्या 2 दिवसापूर्वी आहे, बरोबर आहे की नाही. हे असलं सगळी माहिती दिलेली, एवढे मोठे प्रश्न आहे, आणि शेवटी काय दिलेले, रविवारी कोणाची परीक्षा आहे. तो समजा शेवटची लाईन वाचली असती अगोदर आणि मग नंतर हे संपूर्ण प्रश्न वाचायला सुरुवात केली असती, तुला गॅरंटी देतो सुना, गॅरंटी 2 लाईन वाचल्या की लगेच उत्तर निघत असतं. 2 लाईन वाचल्यानंतर तुम्ही युट्यूबवर जर व्हिडिओ बघितला नसेल, आता अपलोड झालेला 10-15 मिनिटापूर्वी माझं लेक्चर झाल्याबरोबर युट्यूबवर व्हिडिओ बघा, ते शिफ्ट 2चा व्हिडिओ आहे. त्यामध्ये सर्व प्रश्न मी या ठिकाणी आम जिंदगी इथे मेंटॉस जिंदगी, मी गॅरंटी घेतोय पुन्हा एकदा बरं का सोन्या, की तुझे सर्व प्रश्न आपल्याला केवळ 5 सेकंदात सोडवायचे. 5 सेकंदात कशा प्रकारे आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो, कसाही प्रश्न माझ्यासमोर आणतो केवळ 5 सेकंदात. पण कसं, मेंटॉस जिंदगीमध्ये
तो असा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करत असतो, आपल्याला असा प्रश्न सोडवायचा, सरळ खायचे, सरळ येण्यासारखा तो असा खात असतो, गरजेचं नसतं ते. शेवटची लाईन वाचायची असते. दुसरं म्हणजे सूत्र न वापरता कशा प्रकारे सोडवायचं असतं. अरे सरासरीचा प्रश्न मी बघितला होता, लय अंक दिलेले आहेत, 10-12 अंक दिलेले आहेत, 400च्या जवळपासचे सगळे अंक दिलेले आहेत, पण 5 सेकंदात तो सोडवायचा. तू काय करत असतो, सगळे अंक जेत ना त्यांची बेरीज करत असतो, बेरीज केल्यानंतर एकूण अंक जेवढे आहेत त्याला भागाकार करत असतो. तसलं करायचं नसतं सोन्या. अरे एवढं कुणाकडे टाइम नाहीये. तुला 5 सेकंदात कशा प्रकारे शॉर्ट मेथड मध्ये सोडवायचं तुला नंतर लक्षात येईल. अरे असा तर विचारच आपण केला नव्हता, असं सुद्धा सोडवता येतं का. तसं आहे हे. लय मोठा प्रश्न असतो पण ठुसका असतो प्रश्न. अर्धशुष्क पठारातील रेगूर कापसाचे, आता सर्वसाधारणपणे महाराष्ट्रातील संदर्भातील मृदेबाबत आपल्याला विचारलंय. अर्धशुष्क, शुष्क म्हणजेच काय, ज्या ठिकाणी पाऊस कमी पडत असतो. पठार म्हणजेच काय, तर एकूण काहीतरी 87% भूभाग आपल्या महाराष्ट्राचा पठाराने व्यापलेला आहे. तो कोणता आहे, तर दख्खनचा पठार आहे. दख्खनचा पठार कशा प्रकारे, तर जमिनीच्या आतून लावा बाहेर निघत असतो, हा बेसिक प्रकारचा लावा लांबपर्यंत जातो, मग नंतर तो वाळतो, म्हणून तशा प्रकारे दख्खनचा पठार. हा कशा, दख्खनचा पठार म्हटलं तर काळी भूमी, काळी माती आणि अतिशय सुपीक माती असते, परंतु तिथपर्यंत पाणी सिंचनाची सुविधा पोहोचवणं गरजेचं. आपल्या महाराष्ट्रामध्ये तळागाळापर्यंत सिंचनाची सुविधा नसल्यामुळे आज दख्खनच्या पठारातून जेवढी आपण हे घेतो, काय म्हणतात त्याला, आपलं उत्पादन घेतो, किंवा काळ्या मातीपासून जेवढं उत्पादन घेतो त्याहीपेक्षा आपण 4 ते 5 पट जास्त उत्पादन घेऊ शकतो, पण पाण्याची उपलब्धता जर तिथपर्यंत पोहोचवली तर. पुढे जाऊया बघा, आपल्याला पठाराबद्दल विचारले तर रेगूर कापसाची काळी मृदा ही चिकन माती, भरपूर लोह असलेली आणि आर्द्रता टिकवून ठेवणारी आहे. पहिलं अगदी बरोबर आहे. अतिशय सुपीक माती असते ती काळी माती, त्याच्याबद्दल तुम्हाला पहिली माहिती दिली. दुसरी माहिती काय, महाराष्ट्रातील मृदा अवशिष्ट आहे, जी तलस्थित बेसॉल्ट पासून बनलेली आहे. अवशिष्ट मला माहित नाहीये, तलस्थित बेसॉल्ट मला माहित नाहीये. ह्या गोष्टी तुला माहिती असायला पाहिजे, 10वी पर्यंत झालेल्या, पण घाबरू नकोस. तुला अख्खा प्रश्न माहित नाहीये, फक्त तुला काळी मृदा अतिशय सुपीक असते एवढं तरी माहिती तुला. आणि दुसरं म्हणजे काळी मृदा जी असते ती कापसाची मृदा असते. तिसरं म्हणजे बेसॉल्ट पासून ही सर्वसाधारण माहिती तुला माहिती. पोलीस भरतीचा अभ्यास केलेला त्या ठिकाणी तू 2-3 लाईनी काळा मृदाबद्दल वाचलेल्या आहेत. कापसाची मृदा असते. तुला या ठिकाणी जी माहिती दिलेली आहे का नाही, यापैकी तुला काय विचारलं योग्य नाही म्हणजे चुकीचं, चुकीचं काय आहे ते शोधायचंय. तर लगेच हरून जायचं नाही, संपूर्ण वाचायचं. बघ, उथळ, मध्य आणि अतिशय काळी मृदा मुख्यतः महाराष्ट्र राज्यात आढळते. ठीक आहे, हे सुद्धा बरोबर असेल किंवा चुकीचं असेल, पण चुकीचं तुला विचारलं. काळी मृदा नदीच्या खोऱ्यात, आता नदीच्या खोऱ्यात कुठली असते, गाळाची मृदा असते की नाही सोने, काळी मृदा असते का. पहिली लाईन वाचली तिथंच मला माझं उत्तर मिळालं. आणि म्हणून मोठा प्रश्न असला तर घाबरायचं नसतं, फक्त आणि फक्त संपूर्ण वाचायचं, कॉन्सन्ट्रेशनने वाचायचं, तुला तुझं उत्तर मिळत असतं. सर्वसाधारण माहितीची अपेक्षा असते. इथं लय माहिती दिलेली आहे अजून, पण ही माहिती बरोबर असेल नसेल आपल्याला माहित नाही, पण ऍक्युरेट चुकीची माहिती कोणती आहे की काळी मृदा ही नदीच्या खोऱ्यामध्ये नसते. काळी मृदा बेसॉल्ट खडकापासून तयार झालेली बेसॉल्ट जमिनीच्या आतून मोठ्या प्रमाणात लावा बाहेर 24 वेळा उद्रेक झालेला आहे. हा बेसिक प्रकारचा लावा पसरला आणि मग नंतर काळी मृदा तयार झाली. बाकी गाळाची मृदा नदीच्या आतमध्ये असते. म्हणून पहिलंच विधान या ठिकाणी मी पूर्ण वाचणारे नाही, गरजच पडत नाही. मला ऍक्युरेट माहिती, नदी खोऱ्यात ही काळी मृदा नसतेच, म्हणून चौथा पर्याय चुकीचा आहे. ती अधिक खोल आणि अधिक जड लय काय दिलेलं असतं, तुला घाबरवण्यासाठी असतं हे सगळं काही. पण हे अक्का जे असतात आणि हे 100 पैकी 99 विद्यार्थी चुकलेले असतील. मला गॅरंटी की हा अशा प्रकारचा प्रश्न 99 विद्यार्थी चुकलेले असतील. पर्याय क्रमांक 4 हे चुकीचं आहे, बाकी सगळे बरोबर आहेत. आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया बघा, मृदा दिलेली आहे. पावसाच्या प्रकारावरून मृदा ठरवली जात असते. सर हा मॅप कुठून, सोन्या तू 5वी ते 10वी अभ्यास केलेला ना, तिथूनच हा मॅप घेतलेला आहे. आपल्या देशामध्ये नैऋत्य मोसमी वारे येत असतात. या ठिकाणी पर्वत असतं, इथे अडवल्यामुळे पर्वताने हे वारे अडवल्यामुळे पाऊस पडत असतो. म्हणून इथे जास्त पाऊस असल्यामुळे अशा प्रकारची कोणती, तर जांभी मृदा तयार होते. जांभी म्हणजे काय, लाल मृदा असते. इथे कलर दिसतो ना लाल. लाल मृदा का बरं असते, कारण लोह त्या ठिकाणी टिकून राहतं मातीमध्ये, पण महत्वाचे सगळे घटक निघून जातात. लोह टिकून राहतं म्हणून या ठिकाणी लाल माती असते. वाहून जात असतात पाण्यामुळे, जमिनीची धूप होत असते, म्हणून या ठिकाणी जांभी मृदा. या ठिकाणी कोणती मृदा आहे, ही अजिबात चांगली नसते. खारी मृदा असते. किनारपट्टीवरील गाळाची मृदा असते, ही गरजेची नाही आणि इथे उत्पादित केलं जात नाही. काय ते फक्त नारळ वगैरे, फणस वगैरे तिथून उत्पादित केलं जात असतं. बाकी लाल मृदा जी असते ना, त्याला जांभी मृदा म्हणतात. तिथे फळबाग जास्तीत जास्त घेतले जात असतात, फळांचं उत्पादन जास्तीत जास्त घेतलं जात असतं. जसं की ते आंबा आहे, रत्नागिरीचा हापूस आंबा, फणस आहे,
त्यानंतर नारळे, किनाऱ्यामधून उत्पादन केलं जात असतं ना, इथे बघा या ठिकाणी ही पर्वतीय मृदा असते, यालाच काय म्हणतात पिवळसर तपकिरी मृदा असते, डोंगराळ प्रदेशामध्ये आढळते. इथे सुद्धा भामरागड, सुरजागड हे सगळे टेकड्या आहेत, इथे सुद्धा टेकड्या आहेत. तर हे अशा प्रकारची महाराष्ट्रात याही ठिकाणी अशा प्रकारे असते. इथे मॅपमध्ये दिलेलं नाही तुमच्या, पण असते. ही कोणत्या प्रकारची असते? पिवळसर. अतिशय जास्त पाऊस पडल्यामुळे सर्व महत्वाचे घटक वाहून जात असतात, कारण उतार असतो आणि म्हणून राहतं काय, पिवळा रंग राहतो त्याच्यामध्ये. आणि मग नंतर हा सगळा दिसतोय ना भाग, हा काळी मृदा आहे. आणि काळी मृदा कुठली? तर रेगुरू प्रकारची मृदा असते. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा मुद्दा तो म्हणजे महाराष्ट्रातील पावसाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते किंवा कोणती विधाने बरोबर किंवा योग्य आहेत? आपल्याला योग्य विधान ओळखायचं. पहिलाच मुद्दा काय? सह्याद्रीच्या पश्चिमेकडील उतारावर आणि डोंगर माथ्यावर खूप जास्त पाऊस पडत असतो. बरोबर आहे का? तुला हे दाखवावं लागेल प्रत्यक्षात. या ठिकाणी बघ, आपला महाराष्ट्र पूर्वी आपला भारतामध्ये या ठिकाणी आपला अशा प्रकारे महाराष्ट्र. ठीक आहे, सह्याद्री पर्वत उत्तर दक्षिण असा पसरलेला आहे. आपल्या देशामध्ये नैऋत्य मोसमी वारे येत असतात. सर, हे नैऋत्य मोसमी वारेच काय येत असतात? आग्नेय मोसमी वारे काय येत नाहीयेत? किंवा अजून वायव्य मोसमी वारे काय येत नाहीयेत? त्याचं कारण काय? तर पृथ्वी आहे, या ठिकाणी विषुववृत्त आहे. विषुववृत्ताच्या उत्तरेला स्वतःच्या उजव्या दिशेला वारे वाहत असतात आणि विषुववृत्ताच्या दक्षिणेला स्वतःच्या डाव्या दिशेने वारे वाहत असतात. आणि म्हणून आपल्या देशामध्ये नैऋत्य मोसमी वारे येत असतात. असं मी नाही, कोण? तर फेरेल म्हणतोय. त्याने प्रत्यक्षात त्या ठिकाणी प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. कारण पृथ्वी स्वतःच्या भोवती फिरत असते. फिरत असताना ती कुठून फिरते? पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते. म्हणून तो पूर्वेला सूर्य उगवत असतो ना. पश्चिमेकडून पूर्वेला फिरत असताना वारे शांत बसणार आहेत का? त्याच्या विरुद्ध दिशेने फिरणार आहेत. म्हणून पूर्वेकडून पश्चिमेकडे वारे येत असताना ते गोल असल्यामुळे पृथ्वी आणि जमिनीकडे वारे वाहत असतात. म्हणून स्वतःच्या उजव्या दिशेला उत्तर गोलार्धामध्ये, स्वतःच्या डाव्या दिशेला दक्षिण गोलार्धामध्ये. बरोबर आहे, अशा प्रकारे वारे वाहत असतात. यांनाच फेरेलचा नियम असा म्हणतो. आणि मग हे वारे वाहत असताना स्वतःच्या उजव्या दिशेला असे वळाले की असेच वळालेत ना सोन्या, हे वारे अशा प्रकारे वळालेले असल्यामुळे आपल्या देशामध्ये, आपला देश उत्तर गोलार्धात आहे. हे अगोदर समजून घे नीट, नाही हे बेसिक तुला कळालं नसेल तर अवघड होईल सोन्या. लय भयानक परिस्थिती असते विद्यार्थ्यांची, काय अडचण नाहीये. माझी तशीच परिस्थिती होती, मी तुझ्यासारखाच होतो. तर अशा प्रकारे हे वारे आले. भारतामध्ये आल्यानंतर इथे हा उत्तर दक्षिण पसरलेला जो सह्याद्री पर्वत आहे याला येऊन धडकत असतात. कारण काय? तर सह्याद्री पर्वत भिताडासारखा आहे, कुठं तर अरबी समुद्राकडून भिताडासारखा आहे. जर इथून बसला तू जहाजामध्ये, या सह्याद्री पर्वताला दुर्बीन मधून बघितलं तर भिताडासारखा दिसेल. आणि इथून बघितलं तर अतिशय मंद उतारे, वारे येतात, इथे धडकत असतात. म्हणून या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो. त्याचसोबत सह्याद्री पर्वतावर मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो. आणि हेच पहिल्या लाईन मध्ये आपल्याला दिले. काय दिलं? सह्याद्रीच्या पश्चिमेकडील उतारावर आणि डोंगर माथ्यावर खूप जास्त पाऊस पडत असतो. पश्चिमेकडील म्हणजेच हा भाग आहे, आणि इथे जास्त पाऊस पडत असतो. डोंगर माथ्यावर सुद्धा जास्त पाऊस पडत असतो. त्याचं कारण काय? तर वारे येऊन धडकत असतात. आणि वारे मोकळे असतात का? तर नाही, समुद्रावरून आलेले वारे असल्यामुळे ते ढगात वारे येत असतात आणि ढगांना धुरळा लागला आणि सोन्याचा पाऊस पडत असतो. आणि म्हणून इथे जास्त पाऊस पडत असतो. इथपर्यंत कळालं असेल तुम्हाला. पुढची लाईन, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यांचा काही भाग अत्यंत कमी पावसाच्या प्रदेशात मोडत असतो. कळाले का तुला? आता बघ, एक एक जिल्हा मी तुला सांगतो. इथे आहे धुळे, या ठिकाणी आहे नाशिक, या ठिकाणी आहे पुणे, या ठिकाणी आहे अहमदनगर या ठिकाणी, पण आपण या ठिकाणी काढू. त्यानंतर त्याच्या दक्षिणला आहे सातारा, सांगली, कोल्हापूर. ठीक आहे, हे सर्व जिल्हे कुठले आहेत? तर या पश्चिम घाटाला लागून असलेले जिल्हे आहेत. या सर्व जिल्ह्यांच्या पश्चिमेकडील हा जो आहे की नाही भाग, मी पिवळा दाखवते बघ, हा भाग जो आहे ना, पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणजेच काय असतो? तर हे ढग येऊन या ठिकाणी अडवले जात असतात आणि इथला हक्काचा पाऊस सगळा कोकणामध्ये पडतोय आणि सह्याद्री पर्वताच्या माथ्यावर पडतोय. आणि म्हणून इथे पाऊस पडत नाही. हा संपूर्ण भाग कोणता असतो? DPAPचा असतो. DPAP 1973 मध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. म्हणजेच काय? सिंचनाची सुविधा इथपर्यंत पोहोचवणे, पाणी इथपर्यंत पोहोचवणे. का बरं इथपर्यंत पोहोचवायचे पाणी? कारण इथे पाऊस पडत नाहीये. का पाऊस पडत नाहीये? कारण सगळा हक्काचा पाऊस हा सह्याद्री पर्वतावर पडतोय, कोकणामध्ये पडतोय. आणि म्हणून या प्रदेशाला ड्रॉट प्रोन एरिया प्रोग्राम किंवा DPAP प्रदेश म्हणूनही ओळखला जात असं, पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जात असतो. हा प्रदेश कोणता असतो? तर सांगलीचा पश्चिम भाग, साताऱ्याचा पश्चिम भाग, पुण्याचा पश्चिम भाग, अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगरचा पश्चिम भाग, सोलापूरचा पश्चिम भाग. आणि म्हणून इथे अत्यंत कमी, किती? तर 50 सेंटीमीटरचा पाऊस पडत असतो. सर, हे सेंटीमीटर का असतं आणि मीटर मध्ये कशा प्रकारे मोजत असतात? म्हणजे पाण्याला असं खाली टाकतात आणि मग नंतर पट्टी लावून असं मोजत असतात का? तसलं नाहीये ते सोन्या. असं काय करतोय? इंजिनिअरिंग कंप्लीट झालेला आहेस,
गावामध्ये इंजिनिअरिंग कुठल्या तर स्थानिक कॉलेजमधून तू त्या ठिकाणी इंजिनिअरिंग कंप्लीट केलेली आहे, कॉलेजमध्ये जातच नाही तू, कॉलेज सुटल्यानंतर कॉलेजच्या बाहेर त्या ठिकाणी उपस्थित असतो, कॉलेज भरण्यापूर्वी कॉलेजच्या बाहेर त्या ठिकाणी उपस्थित असतो तू, पण कॉलेजमध्ये आतमध्ये जाऊन शिकत असतो का? नाही. आणि मग नंतर ज्यावेळेस तुझं त्या ठिकाणी इंजिनिअरिंग कंप्लीट होत असतो, मग तिथल्या स्थानिक जवळच्या MIDC मध्ये त्या ठिकाणी तू कामाला जात असतो. तुझे आप्पा काय म्हणतात, तुझ्या मामांना कवा लावून द्यायचंय, MIDC मध्ये इंजिनियर म्हणून काम करतोय, तिथं तो ठोकायची कामं करत असतो. तुला जर धरून विचारलं, ए सऱ्या एका फुटमध्ये किती इंच असतात तुला माहित नाही, ही अशी परिस्थिती असते. आणि असं काही चुकीचं बोलायचं नाही की पाणी असं टाकून दिलं त्याच्यावर अशी पट्टी लावली मग नंतर माफ केला, तसलं नाही. येते पात्र असतं. जसं की ही बाटली आहे, ही बाटली या ठिकाणी मोकळी ठेवलेली, समजा ही मोकळी भरलेली आता पण मोकळी, ही मोकळी ठेवली आणि हे मोकळे असं म्हणजे जास्त जसं आहे. पाऊस पडला केवढं भरतंय त्यानुसार कॅल्क्युलेट केलं जात असतं. मग नंतर इथं पट्टी लावलेली असते, किती सेंटीमीटर भरलेलं आहे पाणी यानुसार अंदाज लावलेला असतो. आणि सोन्या 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर असतं, नीट लक्षात आहे बरं का. 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर असतं आणि 1 सेंटीमीटर म्हणजेच 10 mm असतं. ठीक आहे, पुढे जाऊया. तर यामध्ये दोन्हीही विधानं बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचं 1 नाही, दोन्ही विधाने 1 आणि 2 ही दोन्ही विधाने योग्य आहेत. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया बघा. विधानांचे जरी प्रश्न असले तरी घाबरायचं नाही, वारंवार नाही, कन्सेप्च्युअल माहिती असायला पाहिजे, आपल्याला विचारलं जात असतं. बघ ना, पाऊस इथे काय होतंय, ढग बनतात आणि ढग बाष्पीभवनाद्वारे जमीन अगोदर तापते, त्या मानाने पाणी उशिरा तापत असतं. हेच सगळे ढग इथे कोकणामध्ये पोहोचले की इथे पाऊस पडतो. का बरं जास्त पाऊस पडतो? कारण इथे अडवलं जाते. जास्त पाऊस इथे सुद्धा पडत असतो सह्याद्री पर्वतावर, त्या मानाने या पट्ट्यामध्ये पाऊस पडतोय का? नाही पडत आहे. का बरं पडत नाहीये? कारण हक्काचा सगळा पाऊस इथं पडून गेलेला आहे. मग मोकळी ढग पुढे जात असतात आणि मग नंतर पुन्हा बाष्पीभवन होतं. जमिनीच्या आतमध्ये सुद्धा पाणी असतं ना, त्याचं बाष्पीभवन होत असतं. वनस्पतींद्वारे सुद्धा बाष्पीभवन होत असतं. वनस्पतींच्या शरीरामध्ये जे पाणी असतं ते पर्णरंध्रांची भोकं असतात, तिथून बाष्पीभवन होत असतं. आणि मग नंतर वनस्पती जमिनीच्या आतून पाणी घेत असतात. ज्या वेळेस जमिनीच्या आतलं पाणी संपत असतं त्यावेळेस वनस्पती काय करतात, पानं सोडून देतात, कारण पानांद्वारे बाष्पीभवन होते. तुला कळते का मी काय म्हणतोय साहेब? इथं फार स्पीडमध्ये शिकवावं लागत असतं, कारण एक प्रश्न आहे, किती डीप मध्ये घेणार मी, भरपूर काय सांगायचं असतं. मग पुढे सरळ गेल्यानंतर या ठिकाणी पाऊस पुन्हा जास्त पडत असतो. पुढे जाऊया. पुढचा मुद्दा तो म्हणजे आरोह पाऊस, प्रतिरोध पाऊस आणि आवर्त. अशा प्रकारचे एकूण 3 पावसाचे प्रकार आहेत. हे तुला अभ्यासायचे आहेत, तुझ्या सिलेबसमध्ये आहेत, तुला विचारले गेलेले आहेत, तुला यायलाच पाहिजे सोन्या. का आणि कशा प्रकारे, कोणकोणती प्रदेश आहेत आपल्या महाराष्ट्रातील, आपल्या भारतातील, अशा प्रकारचा पाऊस कोणकोणत्या प्रदेशांमध्ये पडत आहे. जसं की प्रतिरोध पाऊस कुठे पडतोय, कोकणामध्ये पडतोय, पर्वतावर पडत आहे, ते तुला यायला पाहिजे. बौद्ध मठांना टिंबटिंब असे देखील म्हटले जात असते. तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतोय, गौतम बुद्ध आणि त्यांनी स्थापित केलेला बौद्ध धर्म, त्यानंतर महावीर स्वामी आणि त्यांनी स्थापित केलेला जैन धर्म, हे 2 धर्म फार महत्वाचे आहेत. TCS IBPS पॅटर्न मध्ये विचारले जात आहेत, SSC GD मध्ये विचारले जात आहेत, SSCच्या वेगवेगळ्या परीक्षा CGL मध्ये विचारले जात आहेत. केंद्रांच्या परीक्षांमध्ये आपल्याला हे हमखास विचारले जात असतात प्रश्न. अग्निवीरची परीक्षा द्यायची तुला आता 1-1.5 महिन्यामध्ये त्याची परीक्षा येणार आहे आणि मग नंतर तुला 100% विचारलं जात असतं. मग गौतम बुद्ध यांच्या बाबत अधिक माहिती घेईन. त्याचसोबत सायमल्टेनियसली मौर्य वंश, कारण काय, तर चंद्रगुप्त मौर्य यांनी स्थापित केलेलं मौर्य वंश, यांचे तिसरे जे सम्राट होते, सम्राट अशोक यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता, त्याचा प्रसार आणि प्रचार केला होता. आणि त्याच वेळेस त्यांनी मंदिरे, पॅगोडा, त्यानंतर विहार, स्तूप हे बांधलेले. मंदिरे नाही बरं का, पॅगोडा, विहार, विहार नाही, इथे विहार आहे, विहार आणि स्तूप हे त्यांनी उभारलेले आहे. त्यांच्याच कालावधीमध्ये जास्तीत जास्त वास्तू उभारल्या गेलेल्या आहेत गौतम बुद्ध यांनी स्थापित केलेलं बुद्ध धर्माच्या. ठीक आहे, मग याचं योग्य उत्तर काय? मठ. बौद्ध मठांनाच काय म्हटलं जात असतं? विहार. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. संपूर्ण माहिती घेऊया आपण, घाबरू नकोस. या ठिकाणी दिसतं तुला चित्र, हे स्तूप आहेत. स्तूप का बरं उभारले जात असतात? तर बुद्ध धर्मातील जे महान व्यक्ती आहेत त्यांचं समजा निधन झालं, निधन झाल्यानंतर त्यांचं अंत्यविधी होतो. अंत्यविधी झाल्यानंतर त्यांचे शरीराचे जे अवशेष आहेत ते या ठिकाणी काढले जात असतात आणि मग नंतर वर स्तूप उभारला जात असतो. तर अशा प्रकारे स्तूप उभारला गेलेला आहे. सर्वात महत्वाचा स्तूप कुठे? मध्य प्रदेश या ठिकाणी, सांची स्तूप. मग हे स्तूप जे बुद्ध किंवा अन्य धार्मिक व्यक्तींच्या अवशेषांची पूजा करण्यासाठी स्मारक उभारलं जात असतं. पुढचं म्हणजे या ठिकाणी दिसते गोमपास. हे गोमपास फार महत्वाचं आहे बरं का. हे तिबेटमध्ये जास्ती असतं प्रमाणात, तुम्हाला दिसेल पर्वतीय प्रदेशांमध्ये दिसेल. त्या ठिकाणी उंची असते. या मूर्तीच्या समोर जाऊन बसायचं, मेडिटेशन करायचं, लगेच आपल्याला विश्वशक्ती मिळत असते. असं मी नाही,
ते सांगत असतात. बघ, तिबेट बौद्ध आणि धर्मात मठ किंवा निवासस्थान ध्यान आणि प्रार्थना करण्यासाठीचे वापरले जात असते. यांच्या समोर जाऊन बसायचं असतं. उंचीनुसार काय होत असतो तर टेम्परेचरही कमी होत असतो, गारवा असतो, ऑक्सिजन असतं त्या ठिकाणी, शुद्ध स्वच्छ ऑक्सिजन असतं. बाकी सगळे जे हे असतात ना, काय टाइमपास आहे खूप, स्तूप कशाला. ठीक आहे, आपण एक काम करू, तुमची कमेंट सर हिस्ट्री चेंज करायची आहे, मुघल आणि हे बाकीचं जास्त आहे त्यात. ठीक आहे, आपण नंतर बोलू. सोन्या, तुला धरू धरू समजून सांगणार नेमका काय विषय. आपल्या बॅचचे विद्यार्थी ते थोडेसे गप्पा मारत आहेत. गप्पा म्हणजे माझ्याशी गप्पा मारायची इच्छा आहे त्यांना, माझ्याशी बोलायची इच्छा आहे, पण ते नंतर केव्हा, ते एकदा हे संपूर्ण प्रश्न होऊ दे, तुला धरू धरू समजून सांगणार काय विषय असतो तो. ठीक आहे, बाकी गोम पास इथे दिसते तुला काय असतो विषय. पुढे जाऊया. या ठिकाणी विहार, विहार म्हणजेच काय, भिक्षूंचे निवासस्थान असते आणि ध्यानस्थळ असतं. इथे जाऊन मेडिटेशन करायचं असतं खास करून. चैत्य म्हणजेच काय असतं तर सामुदायिक उपासनेसाठी असलेले प्रार्थनास्थळ असतं. स्क्रीनशॉट काढून घे सोन्या, चल, महत्वाचे आहे. त्यानंतर याचं स्क्रीनशॉट काढून घे, अत्यंत महत्वाचे. चैत्य या ठिकाणी काय तर त्यांना प्रशिक्षण सुद्धा दिलं जात असतं. पुढे जाऊया. खालील तरतुदी कोणत्या मूलभूत हक्कांतर्गत नमूद केलेल्या आहेत? मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्वे आणि कर्तव्य, तीनही आपल्याला माहिती असायला पाहिजे. म्हणजेच कलम 12 ते 51 अ पर्यंत सगळी कलम आपल्याला बऱ्यापैकी माहिती असायला पाहिजे. जास्तीत जास्त त्याचा अभ्यास करा. TCS, IBPS, SSC GD केंद्राच्या परीक्षांमध्ये विचारलं जातं. आता पहिलं काय दिलेलं आहे, मानवी तस्करी आणि वेठबिगारी यांना मनाई आहे, हे कलम 23 यामध्ये दिलेलं आहे. आणि दुसरं, धोकादायक नोकऱ्यांमध्ये बालकांना कामावर ठेवण्यास मनाई आहे, कलम 24 मध्ये दिलेलं आहे. आणि हे कशाबद्दल आहे तर शोषणाविरुद्धचा अधिकार. बाकी समानतेचा अधिकार दिलेला आपल्या राज्यघटनेच्या कलम 14 ते 18 मध्ये. त्यानंतर दिले स्वातंत्र्याचा हक्क. स्वातंत्र्य एकूण किती प्रकारचे आहेत आपल्याला? 19 या कलमामध्ये 6 प्रकारचे आहेत. पूर्वी 7 प्रकारचे होते, परंतु 44 या घटना दुरुस्ती झाली 1978 ला. एक आपला जो स्वातंत्र्याचा अधिकार आहे तो काढून घेतला गेला. शिक्षणाचा अधिकार हा 21 अ मध्ये दिलेला आहे. आपल्याला विचारलं गेलेलं आहे हे 2 कलम कशामध्ये दिले तर शोषणाविरुद्धचा हक्क आहे तो कलम 24 आणि कलम 23 मध्ये दिलेला आहे. पर्याय क्रमांक 1. बाकी वेगवेगळे मूलभूत अधिकार या ठिकाणी दिसत आहेत. मी झूम करून दाखवू की असं दिसतंय तुम्हाला? क्लिअर दिसत असेल तर स्क्रीनशॉट काढून घे. चल सोन्या, महत्वाचे. समानतेचा हक्क 14 ते 18 कलम वाचून घे. स्वातंत्र्याचा हक्क 19 ते 22 कलम वाचून घे. त्यानंतर महत्वाचं म्हणजे काय, शोषणाविरुद्धचा अधिकार 23-24 हे 2 कलम आहेत, वाचून घे. धर्म स्वातंत्र्याचा हक्क, तुला लय एक्सप्लेनेशन द्यायचंय पण यात तासभर जाईल सोन्या, त्यामुळे तू स्वतः वाचून घे. कलम 25 आणि 28. सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क कलम 29 ते 30 वाचून घे. संविधानिक उपाययोजनांचा अधिकार कलम 32 मध्ये दिलेला आहे. 32वा कलम. एकूण 5 प्रकारचे रिट्स असतात. या व्यतिरिक्त 19वा जो कलम आहे यामध्ये 6 प्रकारचे स्वातंत्र्य तुला दिलेले आहेत. त्यानंतर बघा या ठिकाणी दिसते ना 44 घटना दुरुस्ती 1978 मध्ये मालमत्तेचा अधिकार काढून घेण्यात आला आणि तो आता 300व्या कलमामध्ये दिलेला आहे, 301 कलमामध्ये. पुढे जाऊया. बघा, साधारणपणे भारतात एक सामान्य वित्तीय वर्ष याबाबत तुला प्रश्न विचारला. सामान्य वित्तीय वर्ष विचारला आपल्याला तर ते किती? 1 एप्रिल ते 31 मार्च. ठीक आहे, मग तुम्हाला आता लगेच सांगायचंय की RBIचं वित्तीय वर्ष किती आहे? सांगा बरं, RBIचं वित्तीय वर्ष किती आहे? तोपर्यंत मी एक महत्वाची समिती लिहितो. शंकराचार्य समिती 1919 नाहीये, 2016 मध्ये स्थापित करण्यात आली होती. बघा लक्षपूर्वक, 1867 पर्यंत आपल्या देशामध्ये 1 मार्च ते 30 एप्रिल हे आर्थिक वर्ष होतं. 1967 पासून आपल्या देशात 1 एप्रिल ते 31 मार्च हे आर्थिक वर्ष आहे. या व्यतिरिक्त आपल्याला काय विचारलं गेलं, मी मगाशी तुला काय विचारलं होतं, RBIचं आर्थिक वर्ष तुला विचारलं जात असतं बरं का. 1 जून ते 31 जुलै हे आर्थिक वर्ष आहे RBIचं. ठीक आहे, या व्यतिरिक्त वेगवेगळ्या देशांच्या आर्थिक वर्ष या ठिकाणी तुम्हाला दिसतात, त्याचं स्क्रीनशॉट काढून घ्या. 1 एप्रिल ते 31 मार्च आपल्या भारताचं असतं, त्यासोबत ब्रिटनचं आहे, जपानचं आहे, दक्षिण आफ्रिकेचं आहे, न्यूझीलंडचं, हाँगकाँगचं. हे महत्वाचं आहे आपल्यासाठी. या व्यतिरिक्त 1 ऑक्टोबर ते 30 सप्टेंबर अमेरिका, थायलंड यांचं आहे. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर ब्राझील आहे, चीन आहे, जर्मनी आहे, रशिया आहे, दक्षिण कोरिया आहे. त्याचसोबत 1 जुलै ते 30 जून या कालावधीमध्ये कोणाचं असतं? भिकारचोट देश आहे
आणि त्यानंतर मग बांगलादेश सुद्धा आहे या भिकारचोट देशासोबत. मग अशा प्रकारे आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. या ठिकाणी पाकिस्तान ऐवजी भिकारचोट देश केलं तरी चालेल. भिकारचोट देश, ठीक आहे, भिकारचोट देश असं याचं दुसरं एक नाव आहे. ठीक आहे, आणि हे जागतिक पातळीवर मान्य करण्यात आलेले, सगळ्यांनी हे मान्य केलेले. पुढे जाऊया बघा. पुढचा मुद्दा तो म्हणजे ब्रिटिशांनी मंजूर केलेल्या भारत सरकार कायदा 1935 हा टिंब साली लागू करण्यात आला होता. ते 1935 मध्ये लागू करण्यात आला होता ना. पर्यायच दिलेले बघ, इथंच दिलेले तुला सोन्या. हा, आणि या ठिकाणी त्याचं लगेच उत्तर दिसतं. 1935 ला लागू करण्यात आला होता कायदा. 1934 चा पण 1935 ला लागू करण्यात आला होता. महत्वाचं म्हणजे कायदा दिलेला या ठिकाणी चुकून कसं काय झाले काय माहित, पण 1935 चाच कायदा असू शकतो. बघ तुला काय काय महत्वाचं आहे. 1773 चा कायदा, यानुसार आपल्या देशामध्ये जे गव्हर्नर होते ना, बंगालचे गव्हर्नर, त्याला बंगालचा गव्हर्नर जनरल करण्यात आला होता. वॉरन हेस्टिंग हा पहिला झाला होता. त्यानंतर तुला पुढचा महत्वाचा कायदा आहे बघा 1813 चा कायदा. दोन महत्वाच्या तरतुदी, शिक्षणासंबंधित तरतुदी, 1 लाख रुपये खर्च कोण करणार, ईस्ट इंडिया कंपनी. दुसरं म्हणजे ख्रिश्चन मिशनरी आपल्या देशामध्ये प्रसार आणि प्रचार करण्याची परवानगी या कायद्यानुसार देण्यात आली होती. पुढचा कायदा आहे 1833 चा. यानुसार हा जो बंगालचा गव्हर्नर आहे ना, बंगालचा गव्हर्नर जनरल, आता त्याला भारताचा गव्हर्नर जनरल करण्यात आला. त्यानुसार पहिला भारताचा गव्हर्नर जनरल झाला लॉर्ड बेंटिंग. या ठिकाणी कोण आहे, वॉरन हेस्टिंग. यानेच कलेक्टर हे पद निर्माण केलेले बरं का, परीक्षा नाही, कलेक्टर हे पद निर्माण केले. ते लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी ICS ची परीक्षा सुरू केली होती. ठीक आहे, ती भारतीयांना नव्हती, पुढे आपल्या भारतीयांना करण्यात आली होती. लॉर्ड बेंटिंग. आणि मग नंतर 1919 चा कायदा एक महत्वाचा आहे. हा 9 चा कायदा. यानुसार आपल्याला इलेक्शन म्हणजे मतदानाचा अधिकार मिळाला होता. मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाला होता. अनेक महत्वाचे यामध्ये तरतूद होत्या, ते आपल्याला संपूर्ण करावे लागणार आहे. आपल्याला म्हणजे काय, तुला सोन्या, बाकी आपण बॅच मध्ये कंप्लीट करत आहोत, घाबरू नकोस. तू जोडून राहिला ना आपल्या अकॅडमी सोबत तर सगळं काय तुझं कंप्लीट होईल. 1919 चा कायदा, यामध्ये काय केलं होतं, प्रांतांत आणि त्याचसोबत केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती सुरू केली होती. आणि ही द्विदल शासन पद्धती रद्द करण्यात आली 1935 च्या कायद्यानुसार. हे सर्वात महत्वाचा कायदा 1935 चा कायदा. या 1935 च्या कायद्यानुसार आपल्या राज्यघटनेमध्ये 40% भाग 1935 च्या कायद्यामध्ये घेतलेला आहे. मग संपूर्ण माहिती घेऊया. इथे 1935 चा कायदा विचारलाय म्हणून ती संपूर्ण माहिती आणली. आपल्याला समजा 1909 चा कायदा विचारला असता, तुला संपूर्ण माहिती आणली असती. प्रश्न त्याचं सखोल विश्लेषण हेच तत्व असतं बघ. पुढचा काय, 1935 चा भारत सरकार कायदा. मुख्य तरतुदींमध्ये प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली होती. राजशाही म्हणजे काय, स्वायत्तता देण्यात आली होती. म्हणजे राजशाही पद्धत काढून घेतली, स्वायत्तता. आता तुम्ही त्या ठिकाणी बऱ्यापैकी लोकनियुक्त जे लोक आहेत की नाही, म्हणजे लोकांकडून निवडून आलेली लोक जे आहेत ती काय करणार, विकास करणार. धरू तुझा सगळ्यांचा, तळागाळातील लोकांचा. पुढे जाऊया बघा. मुख्य प्रवाहात आणायचं तुला सोन्या. केंद्रात राजशाही सुरू करण्यात आली, म्हणजेच काय, द्विदल शासन पद्धती सुरू करण्यात आली. 3 सूच्या विषय, जसं की संघ सूची आहे म्हणजेच केंद्र सूची. आज 100 विषय आहेत त्यामध्ये. पूर्वी किती होते, 1935 च्या कायद्यानुसार 59. राज्य सूची आज 61 विषय आहेत राज्य सूचीमध्ये. पूर्वी किती होते, 54 1935 च्या कायद्यानुसार. समोरची सूची आज त्यामध्ये 54 विषय आहेत. पूर्वी किती होते, 36 विषय होते. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा मुद्दा तो म्हणजे 6 प्रांतांमध्ये द्विसदनीय कायदे मंडळ. म्हणजेच काय, तर काय म्हणतात त्याला, ते हे विधान परिषद, विधानसभा. आज सध्या किती आहेत, 6 राज्यांमध्ये विधानसभा आहेत, विधान परिषद आहेत. आणि 28 राज्यांमध्ये विधानसभा आहेत. 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुद्धा विधानसभा आहेत. पण विधान परिषद म्हणजे वरिष्ठ सभागृह केवळ 6च राज्यांमध्ये. उत्तरचे 2 राज्य, UP 100 सदस्यांची, बिहार 75 सदस्यांची, महाराष्ट्र 78 सदस्यांची विधान परिषद आहे, कर्नाटक 75 सदस्यांची आहे, त्यानंतर तेलंगणा 40 सदस्यांची आहे आणि 58 सदस्यांची आंध्र प्रदेश. किती झाले रे सोन्या? आणि कर्नाटकची सांगितलं ना, एकूण 6, दक्षिणेचे 4, उत्तरेचे 2 झाले. 6 राज्यांमध्ये विधान परिषद आहेत म्हणजे वरिष्ठ सभागृह आहेत. केंद्रात ज्याप्रमाणे वरिष्ठ सभागृह असतं ना राज्यसभा, त्याचप्रमाणे राज्यांमध्ये वरिष्ठ सभागृह विधान परिषद असतं. विधान परिषदेबाबत 169 म्हणजे 169 या आर्टिकल मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे की अस्तित्वात कशा प्रकारे आणली जात असते विधान परिषद. ठीक आहे, बाकी पुढे जाऊया बघा. सदस्य किती असतात, लई डीप मध्ये झालं ना. बघ ना, बंगाल, त्यानंतर बॉम्बे, मद्रास, बिहार, आसाम आणि संयुक्त प्रांत म्हणजे आजचा UP. ठीक आहे, ह्या सर्व प्रांतांमध्ये एकूण किती सुरुवातीला होते, 11 प्रांत होती. 11 प्रांतांपैकी 6 प्रांतांमध्ये द्विसदनीय कायदे मंडळ होतं. बाकी अजून फेडरल कोर्ट याची स्थापना 1935 मध्ये करण्यात आली. याचंच रूपांतर सर्वोच्च न्यायालयामध्ये झाले. आजचं सर्वोच्च न्यायालय
केव्हा झालेले रे सोन्या? 1950 मध्ये झालेले. अय सोन्या, 1950 मध्ये स्थापना झालेली आहे. 10% सार्वजनिक मतदान हक्क देण्यात आला होता. मग तुला मतदानाचा अधिकार होता का? नाही सोन्या. तिथे एक तर वयाची अट ठेवली होती या कायद्यानुसार. दुसरं म्हणजे काय, तू टॅक्स भरत असेल तर. आणि तिसरं म्हणजे काय, जर तुझं शिक्षण झालं असेल तर. आणि त्यामुळे 10% लोकांनाच मतदानाचा अधिकार होता. पुढे जाऊया. यात 321 कलमे होती, 14 भाग होती आणि 10 परिशिष्टे होती. ठीक आहे. गव्हर्नर जनरल ला अध्यादेश जारी करण्याचा अधिकार होता. ज्याप्रमाणे आज राष्ट्रपतींना 123व्या कलमानुसार अध्यादेश जारी करण्याचा अधिकार असतो, त्याचप्रमाणे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया तत्कालीन जे आहेत त्यांना अध्यादेश जारी करण्याचा अधिकार होता. आरबीआयची स्थापना करण्यात आली 1 एप्रिलला 1935. परंतु 1934च्या कायद्यानुसार आरबीआय मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. आरबीआयचे सध्याचे गव्हर्नर कमेंट्स करायचे 26. त्यानंतर बघा 1935च्या कायद्याबाबत आपापले मत वेगवेगळ्या लोकांनी या ठिकाणी दिलेले आहेत. ते मत वाचून घ्या. पुढे जाऊया. मग सर तुम्ही वाचून घ्या म्हणून सांगता, तुम्हाला माहित नाहीये का? सोन्या लई माहितीये. JL नेहरू तुला पार एकदम डिस्कवरी ऑफ इंडिया, त्यांचा जन्म, त्यांचे सगळे आयुष्य तुला तासभर शिकवल. यांच्या राजगोपालाचारी, अरे पहिले भारतरत्न यांना पुरस्कार देण्यात आले. 1954 मध्ये भारतरत्न पुरस्काराची सुरुवात झाली होती. परत अजून तासभर जाईल त्यामध्ये. त्यापेक्षा तू वाचून घे. मी स्किप करतो थोडंसं. भारतातील न्याय यंत्रणेच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर न्यायाधीशांना काढून टाकण्याची कार्यवाही सुरू असल्याशिवाय संसद न्यायाधीशांच्या वर्तनावर चर्चा करू शकत नाही. करेक्ट, बरोबर. एवढं सोपं नसतं न्यायाधीशांना काढून टाकणं. दुसरं म्हणजे काय, न्यायाधीशांची कृती आणि निर्णयावर वैयक्तिक टीका केली जात नाही. कारण काय, जर टीका केली की मग डायरेक्टली त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जात असते. हे सुद्धा बरोबर आहे. न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी, म्हणजेच काय, त्यांच्यावर टीका केली याचा अर्थ काय, अवमान केला. अवमान केल्याप्रकरणी दोषी आढळल्यास दंडित करण्याचा अधिकार न्याय यंत्रणेकडे आहे. हे सुद्धा बरोबर आहे. परंतु न्याय यंत्रणा आर्थिकदृष्ट्या विधानमंडळावर, विधानमंडळ म्हणजेच काय, एकूण 28 राज्य आहेत त्यामध्ये जे विधानमंडळ असतात त्या विधानमंडळावर न्याय यंत्रणा अस्तित्वात म्हणजे हे असेल का, काय म्हणतात त्याला, दृष्ट्या अवलंबून असू शकते का? कॉमन सेन्स आहे सोने. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळ आणि त्यांच्या सरकार म्हणजेच काय, आपल्या महाराष्ट्राचे वरिष्ठ कनिष्ठ सभागृह जे आहे त्याच्यावर अस्तित्वात असेल का, अवलंबून असेल का सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालय पेमेंटसाठी? संबंध आहे का काय? त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. काही ठुसके विधानं टाकलेले असतात, तुला विधानांचा अर्थच कळणार आणि म्हणून तू चुकत असतोस. पुढे जाऊया. 2011 जनगणनेच्या अहवालानुसार भारताच्या लोकसंख्येपैकी टिंब टक्के सुमारे 104, इथं आकडा सुद्धा दिलेला आहे. तुझ्या वेळेस 121 कोटी जी आहे ना, त्याला भागिले जर 104 दशलक्ष केले तर तुला लगेच 8.6 मिळेल. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पण तुला जर माहित नसेल तर कमीत कमी 2011ची जनगणना बऱ्यापैकी करून घे. सर 2021ची अरे झालीच नाही सर, अजून झाली असती तर तुला कळालं असतं की 1000 पुरुषांमागे महिलांची संख्या किती आहे. आणि तुला ते कळालं असतं तर अजून तू कच्चून अभ्यास केला असता. कारण महिलांची संख्या कमी होत आहे. तू म्हणशील की तुला का मी सांगतोय महिलांची संख्या कमी होते, त्याचं कारणच हे सोन्या की तू विचार कर, आयुष्यभर एकटा राहू शकत नाहीस. आणि अनेक मुलं अशी आहेत की त्यांचं लग्नच व्हायना, लग्नापासून ते वंचित आहेच. आणि लग्न होण्यासाठी पोस्ट मिळवणं गरजेचं आहे. आणि पोस्ट मिळवण्यासाठी 2011 जनगणना काय सुंदररित्या सगळा काय अभ्यास बऱ्यापैकी करणं गरजेचं आहे. याचं योग्य उत्तर काय 8.6. 2011 जनगणना तुझ्या सिलेबसमध्ये लिहून घे. जर तुला वनरक्षकची किंवा TCS पॅटर्न मधून कोणती परीक्षा द्यायची असेल तर तुला 100% विचारलं जाईल. पुढे अजून भारतातील हवामानाचे वर्णन मुख्यतः ते केव्हापासून करायचं तुला बरं का, लॉर्ड मेयो 1872 पासून आतापर्यंत सगळी काय माहिती घ्यायची बऱ्यापैकी सुंदर आहे. काही विचारलं तरी यायला पाहिजे. ठीक आहे, पुढे जाऊ. पुढचा मुद्दा तो म्हणजे भारतातील हवामानाचे वर्णन मुख्यतः मान्सून प्रकारचे असे केले जात असते. करेक्ट आहे ना, मान्सून प्रकारचे केले जात असते. आणि तेही कशा प्रकारे, मान्सून म्हणजेच काय तर काळानुसार वेगवेगळा पाऊस पडत असतो. 24 तास नुसता पाऊस पडतोय का, विषुववृत्तावर असतं ते. 24 तास म्हणजे 24 तासातून 1 तास तरी रोज पाऊस पडत असतो. तसं आहे का आपल्या महाराष्ट्रात? नाहीये. ते सीझन वाईज पाऊस पडत, त्याला मान्सून असं म्हटलं जात असतं. मान्सून हा शब्द टिंब या मौसमी शब्दापासून घेतला आहे. मौसमी हुस्न का बहार, आरवी. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. अजून काय, टिंबच्या ठेवी या प्रामुख्याने झारखंड मधील सिंधभूम जिल्हा, मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्हा आणि राजस्थान मधील हे खनिज संपत्ती. झारखंड नाव काढलं, मध्य प्रदेश सोबत काढलं, त्यासोबत राजस्थान काढलं, लगेच शोधायला पाहिजे तू तांबा. तांबा म्हणजेच काय, कांस्य. ठीक आहे. त्या व्यतिरिक्त तुला हे सगळे स्क्रीनशॉट काढून घे लगेच.
सगळे काढून घे सोन्या. इथं तर मी फक्त चार्ट आणलेला आहे, पण आपल्या बॅच मध्ये इथं लोहचं चित्र आहे. या ठिकाणी राज्य आहे, किती टक्के उत्पादन, बरोबर आहे की ना. लय सुंदर त्या ठिकाणी माहिती आणलेली. घाबरू नकोस, इथे फक्त याचा तरी कमीत कमी स्क्रीनशॉट काढून घे. झिंगा टिंगा करून टाक परीक्षेमध्ये. टंगस्टन आहे, ॲस्बेस्टॉन आहे, जस्त आहे, चांदी आहे, सोनं आहे, अरे हिरे आहे, सगळं आहे. याचे स्क्रीनशॉट काढून घे, महत्वाचे. माझ्यासोबत का राहुल सर बोलले होते परीक्षेमध्ये प्रश्न येणार म्हणजे येणार, आणि मी गॅरंटी देतो सोन्या तुला प्रश्न येणार. पण कोणता, तर खनिज संपत्तीवर प्रश्न येत असतो. ठीक आहे. मागच्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही बघितला तर TCS पॅटर्न मध्ये, आणि ही माहिती सफिशियंट आहे. याचं स्क्रीनशॉट काढून घे. तू सगळं वाचणार, वाचू खंगणार सोन्या, गरजेचं नाहीये तुला मला एवढंच सांगायचंय की मागच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस कर. मॅग्नीज आपल्यासाठी महत्वाचं आहे ना, विचारलं जाईल. तांब महत्वाचं असतं, सोनं महत्वाचं असतं, हिऱ्याची खाण महत्वाची असते, त्यानंतर बॉक्साईट महत्वाचं असतं, त्यानंतर अजून ते हे असतं, कोळसा महत्वाचा आहे सोन्या, चुनखडक महत्वाचा आहे सोन्या, युरेनियम महत्वाचं आहे, ऊर्जा संसाधनांमध्ये युरेनियम महत्वाचं असतं, त्यानंतर टंगस्टन ठीक आहे, हे नाही महत्वाचं. अरे हे सुद्धा महत्वाचं नाही, कशाला उगाच पाठ करत बसतोयस तू. त्यानंतर लोह, टंगस्टन सुद्धा महत्वाचं, एवढ्या डीप मध्ये नाही विचारलं जात, बरोबर आहे की नाही. ज्याचं प्रमाण अतिशय कमी असेल हे नाही का तुला. क्रोमाइट महत्वाचं आहे. खनिज मध्ये मीठ महत्वाचं आहे, राजस्थानमध्ये सर्वात जास्त तिथूनच उत्पादित केलं जात असं खनिज मीठ. ठीक आहे. लय काय माहिती आहे. कृष्ण नदी ही महाराष्ट्रातील टिंबटिंब वाहणाऱ्या नद्यांपैकी एक. कुठं वाहते ती, बंगालच्या उपसागरात जाऊन विलीन होत असते सोन्या. असं काय करतोयस तू. आणि तिथं ती त्रिभुज प्रदेश तयार करत असते. पूर्ववाहिनी नद्या सगळ्या त्रिभुज प्रदेश तयार करत असतात, म्हणून याचं योग्य उत्तर काय, पूर्वेकडे वाहत असते. विषय झाला का माझा. हे बाकीचे लोक करत असतात. मी एखादा मुद्दा आला ना, एकदम खोल जात असतो, डीप मध्ये इन्फॉर्मेशन देत असतो. बघ ना, कृष्णा नदी नाव निघालंय, सगळी माहिती आणली. बघ, धुरावडून टाकायचा अख्खा. कृष्णा नदी ओरिजिनल नदीचा हे फोटो आहे, आणि हे मी स्वतः काढलाय का नाही. गुगलवर मी सर्च केला कृष्णा नदी ओरिजिनल फोटो, मला मिळाला. ओरिजिनल फोटो आहे. बाकी अजून एकूण लांबी भारतातील किती आहे, तर गंगा नदीची 2525, गोदावरीची 1465, आणि या दोन्हींच्या मानात कृष्णा नदीची 1400 किलोमीटर, म्हणजे तिसऱ्या क्रमांकाची नदी येते आपल्या देशातील. ठीक आहे. कृष्णा नदी भारताच्या द्वीपकल्पीय 2 सर्वात मोठी पूर्ववाहिनी नद्यांपैकी एक नदी आहे ती. पुढे जाऊया. द्वीपकल्प वेगळा असतो. द्वीपकल्प म्हणजेच काय, तीनही बाजूने समुद्र आहे. गंगा नदी उत्तरेला आहे ती, बरोबर आहे ना. तसं म्हटलं तर तिसरी नदी आहे, पण द्वीपकल्पावरील दुसरी नदी आहे सर्वात लांब. गंगा नदीचा कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर इथे होत असतो. कुठे, तर पुणे जिल्हा. ठीक आहे. महाबळेश्वर या ठिकाणी उगम, पुणे नाही सातारा जिल्हा आहे, या ठिकाणी दिसतोय. इथून उगम होत असतो, ही वाहते, आणि मग नंतर इथे कुठे, तर हंसला देवी या ठिकाणी कृष्णा नदी आंध्र प्रदेशमध्ये विलीन होत असते. कुठे, तर बंगालच्या उपसागरात. पण एकूण 3 राज्यांमधून वाहते, 4 राज्यांमधून. इथे बघ, महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, त्यानंतर तेलंगणा आणि आंध्र प्रदेश यांच्या सीमेवरून वाहते. मग नंतर ती कृष्णा नदी बंगालच्या उपसागरात जाऊन विलीन होते. 1400 किलोमीटर एकूण लांबी. आपल्या महाराष्ट्रात 282 किलोमीटर लांबी आहे कृष्णा नदीची. बरं, ही नदी जी आहे ती ॲच्युरी म्हणजेच काय, डेल्टा तयार करते का, तर नाही. ही नदी या ठिकाणी ही नदी खाडी तयार करत नाही, ही नदी डेल्टा तयार करते, म्हणजे त्रिभुज प्रदेश तयार करत असते. बाकी अजून वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आपल्या महाराष्ट्राचे सातारा, सांगली आणि कोल्हापूर या 3च जिल्ह्यांमधून वाहते. आपल्या महाराष्ट्रात एकूण क्षेत्रफळ या ठिकाणी एवढं दिसतंय, पण पाठ करू नकोस सोन्या, नाही विचारलं जाणार. मी हे कट करतोस, तू लगेच टिपून घेशील आणि तू पाठ करत बसशील. आणि इथे डाव्या तीरावरून मिळणाऱ्या नद्या कृष्णेला इथे सगळ्या दिसत आहेत. उजव्या तीरावरून मिळणाऱ्या नद्या या ठिकाणी दिसत आहेत. अख्ख्या कृष्णा नदीची या ठिकाणी तुला मॅप दिसतोय, याचा स्क्रीनशॉट काढून घे. दिसत नसेल तर घाबरू नकोस, झूम करू दाखवावं लागेल, आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये सोन्या. कोल्हापूर, हम्पी या ठिकाणी सगळी काय माहिती दिसते तुला. पिवळं जे दिसतंय ते काय, तर शहर आहे किनाऱ्यावरील. भीमा नदीबाबत अशाच प्रकारे माहिती आपण कंप्लीट केलेली आहे. 861 किलोमीटर लांबी एकूण. आपल्या महाराष्ट्रात 451 किलोमीटर लांबी. त्यानंतर भीमा नदी जी आहे, खोऱ्याचे एकूण क्षेत्रफळ गरजेचे नाहीये, 75% आपल्या महाराष्ट्रात, बाकी उर्वरित 25% कर्नाटकमध्ये वाहते. 2च जिल्ह्यातून वाहत असते, पण याचं पाणी जे इथपर्यंत पोहोचतं या सर्व जिल्ह्यांमध्ये. या व्यतिरिक्त अजून इथे लांबी 30 दिलेली आहे. तशाच प्रकारे संपूर्ण माहिती भीमाची सुद्धा अशाच प्रकारे मॅपच्या साहाय्याने, मॅप म्हणजे एक सर्वसाधारण अशा प्रकारचं दिसतंय.
तुम्हाला नंतर त्याला पॉज करून स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तू म्हणशील ना ब्लर दिसतंय तर क्वालिटी वाढव सोन्या. ज्यावेळेस सगळे झोपलेले असतात ना त्यावेळेस तू किती क्वालिटी करत असतो? 10. किती करत असतो? 10-19 ची क्वालिटी करत असतो. तो कुठे जातो? इथे अशा प्रकारे व्हिडिओ असतो. व्हिडिओमध्ये इथे 3 टिंब असतात आणि इथे क्वालिटी वाढवत असतो. मग नंतर झूम करू करू व्हिडिओ बघत असतोस गोधडीत असताना. तशा प्रकारचे व्हिडिओ या ठिकाणी क्वालिटी करून बघत जा, म्हणजे तुला हे सगळं काही क्लिअर दिसेल. ठीक आहे, आपण हाय क्वालिटी मधूनच अपलोड करत असतो. तुझं लगेच कमेंट्स येते की सर ते जो ब्लर दिसतंय किंवा मॅप नीट दिसत नाहीये किंवा कळत नाहीये. तसं काय करू नकोस. वांशिक भेदभावाविरुद्ध लढण्यासाठी महात्मा गांधींनी नेटाल काँग्रेसची स्थापना. नेटाल म्हणजेच काय? नेटाल म्हणजेच काय असतं? त्याला हे म्हणतात, काय म्हणतात? नाताळ काँग्रेस 1895 मध्ये स्थापित केली होती. महात्मा गांधी यांच्याबाबत संपूर्ण माहिती घ्यावी लागणार आहे. ठीक आहे, एक 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 करून फार मोठा व्हिडिओ होऊन जाईल. भरपूर काय माहिती द्यायची त्यांची तुम्हाला. 1869 मध्ये त्यांचा जन्म झाला होता. कुठे झाला होता? गुजरात, पोरबंदर या ठिकाणी झाला होता. 2 ऑक्टोबर 1869 मध्ये. त्यांचं निधन झालं होतं 30 एप्रिल 1948 ला. 30 एप्रिल नाही, जानेवारी 1948 ला. ठीक आहे, त्यांच्याबाबत होईल तेवढी माहिती घ्या काढून. बऱ्यापैकी तुम्हाला विचारलं जातं. ठीक आहे, आपलं वनरक्षक ऑनलाईन बॅच आपण लॉन्च केली. मराठी, गणित, बुद्धिमत्ता, जीके आणि इंग्रजी सगळं काही TCS IBPS पॅटर्न. म्हणजे केवळ तुला वनरक्षक मध्ये फायदा होईल का त्याचा? तर नाही सोन्या. इंग्रजी सर्व परीक्षांमध्ये विचारलं जातं. TCS पॅटर्न इंग्रजीमध्ये कोणत्याही परीक्षेमध्ये ते चुकवत नाही. इंग्रजी तुला त्याच ठिकाणी बऱ्यापैकी फायदा होईल. मराठी ठुसका असतो विषय, पैकीच्या पैकी मार्क पाडायला पाहिजे, पण तरी सुद्धा तुला काही महत्त्वाचे कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे. त्यानंतर बुद्धिमत्ता आणि गणित, अरे हे विषय तुला अवघड वाटत असतात, पण कसं तर मेंटा जिंदगीमध्ये कसं सोडवायचं ते आपल्या बॅचमध्ये तुला समजून सांगेल. आणि पुढचं म्हणजे GS GK. आता जे काय आपण बघतोय हे केवळ तुझ्या वनरक्षकसाठी नाही, TCSच्या वर्षभराच्या जेवढ्या परीक्षा आहेत तिथे हाच पॅटर्न फॉलो केला जाईल. प्रश्न आणि त्याचं सखोल विश्लेषण बघितलं तिथंच तुझा 70-80% बऱ्यापैकी कव्हर होत असतो. आणि नंतर त्या 70-80% सिलेबस कव्हर होत असतो. बाकी उर्वरित सिलेबस कव्हर म्हणजे सिलेबस लिहून घेत असतो. त्या सिलेबसवर शिकवलं जातं आपल्या बॅचमध्ये. ठीक आहे, विठ्ठल बडे सर आहेत, ज्ञानदेव बडे सर आहेत, त्यानंतर ज्ञानेश्वर बांगर सर आहेत, त्याचसोबत मी आहे. बडे सर यापूर्वी 2013 मध्ये फर्स्ट अटेम्प्ट मध्ये PSI होते, निवड PSI. ज्ञानदेव बडे सर TCS 2 वेळा. ज्ञानेश्वर बांगर सर PSI. मी सुद्धा आहे त्या ठिकाणी शिकवायला. फी 1000 रुपये, ऑफर 300 रुपये. सध्या 300 रुपये ऑफर चालू आहे. काही डाऊट असेल तर या नंबरवर संपर्क साधा. बॅच जॉईन करायचे असेल तर आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ॲप इन्स्टॉल करा. काही चुकलं असेल तर क्षमा असू द्या. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.